मी ते मला माहिती नाही, उद्देश काय तो मला माहिती नाही. लाडकी बहीण योजना जी उद्देशाने सुरू झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे खरंतर अडथळे आले. पहिल्यांदा बांगलादेशी महिलांना त्याचा मोबदला मिळाला. आता खरं तर परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातील महिलांनी त्याचा मोबदला घेतल्याचं समोर आलंय. कसं बघता सगळ्याकडे? हे बघा, एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा, कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत, त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे, त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचे सुद्धा काही मोबदला मिळत होता. परत कार्यकर्ते जे होते, कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले. ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते, काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत. म्हणजे मला त्यातले जे काय आढळत की एका घरामध्ये फक्त 2च महिला असाव्यात, त्याच्यानंतर 4 चाकी गाडी नसावी किंवा एवढं उत्पन्न त्यांचं नसावं, म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं, म्हणजे सारं ते गरीब आहेत असं दर्शवतं. तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर, त्या अटी, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि मग त्यावेळेला जे आहे ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना. आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे काही 10-15 दिवसापूर्वी एक मला विचारलं तर मी सांगितलं होतं, आता ज्यांना ते पैसे त्यांनी घेतले, कदाचित त्यांचा तो हक्क नव्हता, परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नये. कारण काही लाखामध्ये ती संख्या असेल. एवढंच आहे की सरकारनं